दंडवत प्रणाम। आज आपण हे छत्रपती गजभिये दादा यांच्यासोबत डोमेग्रामचं दर्शन करणार आहे आपण। हा दादा, हे डोमेग्रामचा महाद्वार। स्वामींच्या काळात डोमेग्रामचा महाद्वार हा दक्षिणाभिमुख होता। हा महाद्वार स्वामी येण्याची दिशा, स्वामींची यायची जायची दिशा ही महाद्वारातून दक्षिणाभिमुख असं होतं आणि हे पुढे रोड होता। या रोडनीच पुढे यायच्या आणि राजमठात जाण्याचा मार्ग त्यांचा हा इथे पुढे होता। पुढे महाद्वारातून स्वामी पुढे जायचे, पुढे राजमठ। या राजमठात स्वामींचं 6 महिने वास्तव्य। याचं दुसरं नाव नृसिंह मठ पण आहे। नृसिंह मठ, नृसिंह मठाला त्या काळात हा नृसिंह मठ म्हणून ओळखला जायचा आणि आज आपण त्याला राजमठ म्हणतो। राजमठात स्वामींचं 6 महिने वास्तव्य। हा स्वामींच्या हा संपूर्ण काष्टाचा। त्यावेळेस याला 24 खांब होते। या राजमठाचा हे महाद्वार, या महाद्वाराला उंबरवठा। या उंबरवठ्यावर हा उंबरवठा 2 थराचा। राजमठाच्या पायऱ्या 3, राजमठाला 3 पायऱ्या। स्वामींची येण्याजाण्याची दिशा हा दक्षिणाभिमुख। उंच आपला राजमठ हा दक्षिणाभिमुख, ही दक्षिण दिशा।